चला तर मंडळी, आज आपण वालाचं बिरडं कसं करायचं ते बघणार आहोत. इथे मी वाल होते ते मोड आणले होते आणि ते छान असे सोलून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मोड आलेले वाल असतात ते सोलून घ्यायचे आणि डाळिंब्या काढायच्या. हे कडवे वाल इथे मी घेतलेले आहेत. कोकण साईडला हे मिळतात. हे बघा, अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत. थोडंसं कोमट पाण्यात घालायचे म्हणजे पटकन सोलले जातात. संपूर्ण वाल आहेत ते मी सोलून घेतलेले आहेत. मस्तपैकी डाळिंब्या निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्तच. आता बिरड्याची भाजी करण्यासाठी थोडीशी तयारी करूया. त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. कारण की आपण बिरडा आहे त्याचा रस्सा करणार आहोत. त्यामुळं फोडी आहेत त्या थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आहेत. आणि शेवग्याची शेंग घेतलेली आहे. ती सुद्धा आपण कापून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे साईडच्या शेड्या आहेत त्या सुद्धा थोड्याशा काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने हे बघा. छान आपण शेवग्याची शेंग आहे ती सुद्धा सोलून घेतलेली आहे. बटाटे सुद्धा कापून घेतलेत. सालासकट बटाटा घेतलेला आहे. चवीला खूप छान असा लागतो. आता थोडंसं वाटण करूया. त्यासाठी ओलं खोबरं, टोमॅटो, थोडंसं आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. हे बघा, मस्तपैकी आपलं वाटण तयार आहे आमटीसाठी. आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची आहे. तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. रोज तेच तेच वरण भात खाऊन कंटाळा येतो, त्यामुळं गावी हमखास वालाच्या बिरड्याची ही आमटी आहे ती करतात आणि चवीला खूप छान अशी लागते. हे बघा, कांदा छान असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. थोडीशी धने पावडर, चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंग घालायचं आहे. हळद घालूया आणि हे मसाले छान असे तेलावर परतून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्या आमटीला आहे ना रंग खूप छान येतो. हे बघा, छान मसाले परतून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण जे वाटण होतं ते सुद्धा छान परतून घेणार आहोत. हे बघा, संपूर्ण वाटण आपण घालूयात. छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतून घ्यायचं म्हणजे काय होतं, की वाटण आपण कच्चं घातलेलं आहे ना, ते छान असं तेलावर परतलं ना, ही भाजीची चव आहे ती आणखीन छान अशी होते. आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाटण आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत. हे बघा, छान असं वाटण आहे आपलं 3 ते 4 मिनिटं वाफ आलेली आहे, शिजलेलं आहे. तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे सर्व भाजी आहे म्हणजे शेवगा, वालाचं बिरडं आणि बटाटा एकदमच सगळी भाजी स्वच्छ धुवून घालायची आहे आणि पुन्हा छान अशी परतून घ्यायची आहे. बघा, एकदम सोपी आहे की नाही रेसिपी. काही वेळ लागत नाही. अगदी बोलता बोलता आपली आमटी तयार होते. छान अशी परतून झाल्यानंतर शिजेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्हाला कितपर्यंत घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे त्यानुसार. हे बघा, इथे मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं शिजून घ्यायची आहे. वर थोडंसं ताटावर झाकणावर पाणी ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, की भाजी आपली मस्त शिजली जाते. हे बघा, मस्तपैकी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी आपली भाजी आहे ती शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, बिरडासुद्धा छान शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा खूप मस्त असा शिजलेला आहे. हे बघा. हे बघा, छान बटाटा शिजलेला आहे आणि वालाचं बिरडंसुद्धा छान शिजलेलं आहे. हे बघा. अगदी मस्त आपली वालाच्या बिरड्याची झणझणीत तिखट आमटी तयार झालेली आहे किंवा रस्सा भाजी म्हणालात तरी सुद्धा चालेल. कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझे लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ मी शेअर करत असते. नक्की पहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.